नेहरूच्या नावाने भाषणाची सुरुवात करणारे तसेच न्यूयॉर्क सिटीचे नवीन प्रेसिडेंट जोहरान ममदानी हे भारतीय वंशज असून त्यांच्या आईचं नाव मीरा नायर आहे. त्या इंडियन अमेरिकन फिल्म मेकर आहेत. तर आपण बघू शकतो की जे जोहरान ममदानी आहेत ते न्यूयॉर्क सिटीचे स्टेट असेंब्ली मेंबर सुद्धा होते. त्यानंतर त्यांनी या न्यूयॉर्क सिटीच्या प्रेसिडेन्सीसाठी अर्ज केला आणि ते निवडून सुद्धा आले. आता आपण बघू शकतो की ते पहिले म्हणजे सुरुवातीलापासूनच ते डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये आहेत. तर जोहरान ममदानी बद्दल ही माहिती तुम्हाला माहित होती का? आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे की डोनाल्ड ट्रम्प यांचं असं मत होतं की जे अमेरिकेतले जे आपले भारतीय वंशाचे जे काही लीडर्स आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागले होते. पण आता जे जोहरान ममदानी आहेत ते न्यूयॉर्क सिटीचे प्रेसिडेंट झालेले आहेत आणि डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे ती थोडी आता उचलून तिथे धरत आहेत. जे आपले इंडियन नागरिक असतील किंवा तिथले काही आपले इंडियन सिटीजन असतील तिथलं स्थायिक झालेले किंवा अमेरिकेचे काही लोक असतील. म्हणजे आता जे आपल्या डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांना एक विरोधी म्हणून डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये असे काही नेते तयार होत आहेत का आणि डोनाल्ड ट्रम्पला याचा धोका होईल का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इंस्टाग्राम पेजला गणित पारावरची नक्की फॉलो करा. थँक्यू.